हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. काल महाशिवरात्री होती आणि सर्वांनाच उपवास होते. त्यामुळे आज उपवास सोडण्यासाठी लवकरच जेवण बनवायचं होतं. पण काय बनवावं हे काही कळत नव्हतं. दररोज डेली तेच खाऊन खाऊन कंटाळा आल्यामुळे मी आज ठरवलं की काहीतरी नवीन करूया. मग म्हटलं पुरणपोळीच ठीक आहे. पण मी कधीच याआधी बनवलेली नव्हती पुरणपोळी. पण म्हटलं ठीक आहे, केल्याशिवाय तर. त्यानंतर मी आमटीच्या तयारीला लागले. आमटीसाठी मी एक कांदा घेतला आहे आणि खोबरं आणि मिरची. आता हे मी आमटी करताना माझ्या मम्मीला बघितलेलं आहे आणि मला खूप आवडती, म्हणजे तिनं केलेली ती आमटी. तशीच करण्याचा प्रयत्न केला आहे. तर एक कांदा, खोबरं हे मी चांगलं भाजून घेतलं आणि ते मिक्सरमधून काढून त्याच्यामध्ये थोडीशी डाळ पण टाकली होती शिजलेली. तर आणि त्याच्यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला टाकून, थोडंसं तिखट नॉर्मल टाकून मी फोडणी देऊन घेतली आणि त्यामध्ये कोथिंबीर घातली. तोपर्यंत जे बारीक केलेलं मी पुरण होतं ते चटका दिला. त्याच्यामध्ये साखर आणि वेलची पूड घातलेली आहे, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या पुरणपोळीला. आणि ते मी पुरणपोळी करत होते, पण मला खूप भीती वाटत होती, कारण मी पहिल्यांदाच बनवत होते की ती फुटती का काय, येते की नाही व्यवस्थित. पण बऱ्यापैकी ती जमत होती मला, त्यामुळे एक कॉन्फिडन्स येत होता की चला करून तर पाहूया, होईल नाही तर नाही होईल, बघता येईल. त्यामुळे मग मी करायला घेतली आणि छान पद्धतीने असं पुरणपोळ्या बनत होत्या. आणि ते बघू शकता, मस्त अशी पुरणपोळी भाजत होती आणि मस्त ती फुगतही होती. त्यामुळे एक पुरणपोळी बघून तर कॉन्फिडन्स आला की चला आपण करू तर शकतोय. आणि मस्त अशी टम्म फुगली होती पूर्ण काठोकाठ. आणि मी पुरण पण त्यामध्ये खूप जास्त भरलं होतं. त्यामुळे फर्स्ट अटेम्पमध्ये तर मला जमली होती, त्यामुळे मी खुश झालते. आणि मग मी साऱ्या पुरणपोळ्या अशा बनवून घेतल्या. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला. त्यामध्ये मी आमटी, त्याच्यानंतर दुधाचं सार, त्यानंतर भात आणि सरांचा टिफिन पॅक करून दिला. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि हां, तुम्हाला पुरणपोळी आवडती का नाही नक्की कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.